नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महेश व्हॅल्यू एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 2024 चालू घडामोडी याच्यावरील प्रश्नसंच बघणार आहोत। हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न असणार आहेत, जे येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत। TCA जर तुमचा पेपर घेत असेल तर 2 किंवा 3 प्रश्न हे चालू घडामोडीवर विचारले जातात आणि IBPS जर तुमचा पेपर घेत असेल तर 3 किंवा 4 प्रश्न हे चालू घडामोडीवर विचारले जातात। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ हे तुम्हाला पाहायला भेटतील आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला आपण बघूयात, भारत 2024 मध्ये पहिल्या ग्लोबल बिग कॅट्स कॉन्फरन्सचे आयोजन करणार आहे, ती कोठे आयोजित केली जाईल? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए नवी दिल्ली। या परिषदेमध्ये जगातील सुमारे 95 बिग कॅट रेंज कंट्रीज सहभागी होणार आहेत। या परिषदेचा मुख्य उद्देश वाघ, सिंह, बिबट्या, हिमबिबट्या, चित्ता, जगवार यांसारख्या मोठ्या मांजर प्रजातीचे संवर्धन करणे हा आहे। प्रश्न क्रमांक 2, सॅटेलाइट इंटरनेट कंपनी स्टारलिंक सोबत औपचारिक करार करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी महाराष्ट्र राज्य। महाराष्ट्र राज्याने स्टारलिंक सोबत औपचारिक करार केलेला आहे। स्टारलिंक कंपनी काय करते? तर स्टारलिंक कंपनी डोंगराळ भागामध्ये जलद गतीने इंटरनेट पोहोचवण्याचे काम करते। प्रश्न क्रमांक 3, भारतात कोणत्या उच्च न्यायालयाने क्रिप्टोकरन्सीला प्रथमच अधिकृतपणे मालमत्ता म्हणून मान्यता दिलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी मद्रास उच्च न्यायालय। मद्रास उच्च न्यायालयाने क्रिप्टोकरन्सीला प्रथमच अधिकृतपणे मालमत्ता म्हणून मान्यता दिलेली आहे। ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे मद्रास उच्च न्यायालय। प्रश्न क्रमांक 4, भारतीय क्रिकेट संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी शांता रंगास्वामी। शांता रंगास्वामी यांची भारतीय क्रिकेट संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे। प्रश्न क्रमांक 5, सरकारी आणि खाजगी दोन्ही क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीची रजा देणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए कर्नाटक राज्य। प्रश्न क्रमांक 6, भारतातील जनरेशन बीटाचे पहिले बाळ कोणत्या राज्यात जन्माला आले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी मिझोराम राज्य। मिझोराम या राज्यामध्ये भारतातील जनरेशन बीटाचे पहिले बाळ जन्माला आलेले आहे। प्रश्न क्रमांक 7, सप्टेंबर 2025 मध्ये नवी दिल्लीत भारताची पहिली स्वदेशी चिप लॉन्च करण्यात आली आहे। या चिपचे नाव काय आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी विक्रम 32। खूप महत्त्वाचा असा प्रश्न, या प्रश्नाला तुम्ही डबल स्टार करून ठेवू शकता। प्रश्न क्रमांक 8, भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला फायटर पायलट कोण बनले आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी आस्था पुनिया। आस्था पुनिया भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला फायटर पायलट बनलेल्या आहेत। ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9, बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पहिल्यांदाच कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या मुख्यालयात स्थापित करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए युनेस्को। प्रश्न क्रमांक 10, जगप्रसिद्ध EV उत्पादक टेस्ला भारतात आपले पहिले पूर्ण क्षमतेचे केंद्र कोठे उभारणार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी गुरुग्राम हरियाणा। प्रश्न क्रमांक 11, कोणत्या केंद्रशासित प्रदेशाला किंवा शहराला भारताचे अधिकृतपणे झोपडपट्टी मुक्त शहर म्हणून घोषित करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी चंदीगड। चंदीगड या केंद्रशासित प्रदेशाला किंवा शहराला भारताचे पहिले अधिकृत झोपडपट्टी मुक्त शहर घोषित करण्यात आलेले आहे। प्रश्न क्रमांक 12, भारताचे पहिले इलेक्ट्रिक रॉकेट वायुपुत्र कोणी विकसित केले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी स्पेस किड्स इंडिया। ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे स्पेस किड्स इंडिया। प्रश्न क्रमांक 13, भारताचा पहिला सिलिकॉन कार्बाइड SiC सेमीकंडक्टर उत्पादक प्रकल्प कोणत्या राज्यात उभारला जाईल? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी ओडिशा।
ओडिशा या राज्यामध्ये भारताचा पहिला सिलिकॉन कार्बाइड सेमीकंडक्टर उत्पादक प्रकल्प उभारला जाणार आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे ओडिशा. प्रश्न क्रमांक 14. भारताचा पहिला काचेचा झुलता पूल बजरंग सेतू कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी गंगा नदी. गंगा नदीवर हा पूल बांधण्यात आलेला आहे. खूप महत्त्वाचा असा प्रश्न आहे. या प्रश्नाला तुम्ही डबल स्टार करून ठेवू शकता. प्रश्न क्रमांक 15. 2025 मध्ये कोणते राज्य भारताचे पहिले अधिकृतपणे अत्यंत गरीब मुक्त राज्य म्हणून घोषित करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी केरळ राज्य. केरळ राज्य 2025 मध्ये भारताचे पहिले अधिकृतपणे अत्यंत गरीब मुक्त म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 16. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कोणत्या पाणबुडीतून प्रवास करून भारताच्या दुसऱ्या राष्ट्रपती आणि पहिल्या महिला राष्ट्रपती बनल्या आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी INS वागसीर. प्रश्न क्रमांक 17. अनु गर्ग कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनल्या आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए ओडिशा. ओडिशा या राज्याच्या अनु गर्ग पहिल्या महिला मुख्य सचिव बनलेल्या आहेत. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे ओडिशा राज्य. प्रश्न क्रमांक 18. रोलिंग बजेट स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी मध्य प्रदेश. मध्य प्रदेश राज्य रोलिंग बजेट स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य ठरलेले आहे. प्रश्न क्रमांक 19. कोणत्या राज्याने भारताचा पहिला राज्यस्तरीय बहुराष्ट्रीय उद्यान व्याघ्र कॉरिडॉर विकसित करण्याची घोषणा केली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए मध्य प्रदेश राज्य. मध्य प्रदेश राज्याने भारताचा पहिला राज्यस्तरीय बहुराष्ट्रीय उद्यान व्याघ्र कॉरिडॉर विकसित करण्याची घोषणा केलेली आहे. तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए मध्य प्रदेश राज्य. प्रश्न क्रमांक 20. जानेवारी 2024 मध्ये कोणत्या बँकेने भारतातील पहिली सौर ऊर्जावर चालणारी ATM व्हॅन सुरू केलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी त्रिपुरा ग्रामीण बँक. प्रश्न क्रमांक 21. 15 ऑगस्ट 2027 रोजी भारताची पहिली बुलेट ट्रेन कोणत्या हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरवर धावणार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए मुंबई अहमदाबाद. सर्वांना या प्रश्नाचे उत्तर तर माहीतच असेल. प्रश्न क्रमांक 22. भारताचा पहिला नदीवरील दीपगृह कोणत्या नदीवर बांधला जात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी ब्रह्मपुत्र नदी. प्रश्न क्रमांक 23. भारताची पहिली AI आधारित कौशल्य जनगणना सक्षम कुठे सुरू करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी दिल्ली. 2027ची जनगणना ही पूर्णपणे डिजिटल जनगणना होणार आहे. तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणत्या वर्षाची जनगणना ही पूर्णपणे डिजिटल होणार आहे? तर 2027ची जनगणना ही पूर्णपणे डिजिटल जनगणना होणार आहे. प्रश्न क्रमांक 24. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू कोण बनल्या आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी उमा कांजीलाल. उमा कांजीलाल इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू बनलेल्या आहेत. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे उमा कांजीलाल. प्रश्न क्रमांक 25. भारताचे पहिले फुलपाखरू अभयारण्य कोठे स्थापन करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए केरळ. केरळ या राज्यामध्ये भारताचे पहिले फुलपाखरू अभयारण्य स्थापन करण्यात आलेले आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे केरळ राज्य.